मेट्रोच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान स्वारगेट भागामध्ये 2 भुयारी मार्ग आढळून आले। या भुयारांबाबत नेमकी माहिती अद्यापपर्यंत उपलब्ध झाली नाही आणि त्यामुळे ही भुयारं किती जुनी आहेत ते अद्याप कळू शकलेलं नाही। काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये सध्या अशाच प्रकारचा सुस्थितीतील ब्रिटिशकालीन भुयारी मार्ग सापडला होता। त्यानंतर आता स्वारगेटला देखील भुयारी मार्ग सापडल्यामुळे पुण्यामध्ये सध्या त्याची चर्चा सुरू आहे। मेट्रोच्या कामादरम्यान आढळली भुयार। पुण्यातील स्वारगेट मधील प्रकारानं आश्चर्य। भुयार नेमकी कसली यावरून गोंधळ। पुण्यात रंगली आहे भुयारांचीच चर्चा। पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट इथल्या प्रस्तावित मल्टीमोडल हब आणि भुयारी स्टेशनचं काम सध्या सुरू आहे। पीएमपीएमएलचा बस स्टॉप जवळ पायलिंग मशीननं काम सुरू असताना अचानक रस्ता खचला आणि या महामेट्रो कर्मचाऱ्यांना या ठिकाणी भुयार सापडलं। सुमारे 50 ते 60 मीटर लांबीच्या या भुयाराची रुंदी 3 ते 3.5 फूट असून उंची 8 ते 10 फुटादरम्यान आहे। या भुयारांच्या दोन्ही बाजूस दगडी भिंतीचं मजबूत बांधकाम आहे। हे बांधकाम इतकं पक्का आहे की मेट्रोच्या कामामुळे त्याला कोणताही धक्का पोहोचलेला नाही। आतमध्ये उतरून बघितल्यानंतर तो जवळजवळ 1.4 मीटर लांबी रुंदीला 3 ते 3.5 मीटर डेपला आणि 57 मीटर लांबीचा आहे। दोघं बाजूला बंद आहे। सदर टनेलला कॅनलच्या बाजूकडून एक 1200 mm चा आरसीसी पाईप आलेला आहे। त्या पाईपाला इथे जो जुना स्विमिंग टँक होता कॉर्पोरेशनचा, त्या स्विमिंग टँकला रिचार्ज करण्यासाठी 300 mm चे आरसीसी पाईप जोडलेले आहेत। सदर बांधकाम हे 20 ते 25-30 वर्षापूर्वीचं असण्याची शक्यता आहे का की खाली MS चे पाईप लावलेले आहेत कॅनलमधून पाणी आणण्यासाठी आणि 1 मीटरचे आरसीसी NP2 पाईप म्हणजे टोटल डायमीटर आउटर टू आउटर 1200 mm डायाचे पाईप्स लावलेले आहेत। सध्या बाकीचे वरून सूचना येतात तोपर्यंत सध्या काम बंद आहे। जमिनीखाली पाहणी केल्यानंतर आढळून आलेल्या भुयाराला 3 दिशांना वळविण्यात आल्याचं दिसून आलंय। या भुयारांची कालव्यापासूनची लांबी 35 ते 40 मीटर आहे। ज्या ठिकाणी हे भुयार आढळून आलं तेथील लांबी 55 मीटर आहे। या भुयाराची एक बाजू सारसबागेच्या दिशेनं वळवण्यात आली आहे तर दुसरी बाजू पूर्व दिशेला गुलटेकडीच्या बाजूला वळवण्यात आली आहे। हे भुयार एवढं मोठं आहे की 6 फूट उंचीची व्यक्तीही आरामात त्यामधून चालत जाऊ शकेल। भुयाराच्या तळाशी पाण्यानं वाहून आणलेला सुकलेला गाळ आढळून आला आहे। कदाचित हे पाणी आणण्याकरिता भुयार बांधण्यात आलेलं असावं असं इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी सांगितलं। सारसबागेचा गणपती किंवा नेहरू स्टेडियम यांच्या बरोबर समोर होतं। एक भिंत त्या बाजूला आहे आणि दुसरी भिंत जी आहे या चॅनलची ती भिंत टिळक रोडच्या बाजूला आहे। टिळक रोड आणि स्वारगेट वगैरेच्या बाजूला आहे। तर या भिंतीमध्ये 1 इंच व्यास असलेले 1 फूट व्यास असलेले पाईप आपल्याला दिसून येतात आणि टिळक रोडच्या बाजूनी म्हणजे स्वारगेट जलकेंद्राच्या विरुद्ध दिशेची जी भिंत आहे त्या बाजूला ते पाईप वळलेले आहेत आणि खाली गेलेले आहेत। त्या अर्थी भिंतीतल्या पाईपवरनं खाली साठलेल्या दलदलीवरनं आणि दुसरी गोष्ट की हवेसाठी कुठेही उच्छ्वास नाहीये त्यावरनं ही पाणी वाहून नेण्याची व्यवस्था असली पाहिजे। दरम्यान ही भुयारं नेमकी कशासाठी वापरण्यात येत असावी असा प्रश्न निर्माण होतोय। ही भुयारं म्हणजे 100 वर्षापूर्वीची पाणी पुरवठ्यासाठीची व्यवस्था करणारी तर नसावीत ना असा अंदाज वर्तवण्यात येतोय। भुयारं ही 100 वर्ष जुनी जलव्यवस्था। हा संपूर्ण परिसर महापालिकेच्या स्वारगेट जलकेंद्राचा भाग होता। महापालिकेचे जलतरण तलावही याच भागात होते। शहराचं मुख्य जलशुद्धीकरण केंद्र याच ठिकाणी होतं। कॅनॉल मधलं पाणी शुद्धीकरण केंद्रात पाठवण्यासाठीची व्यवस्था स्वारगेट येथील जलकेंद्र 1910 मध्ये बांधण्यात आलं होतं। ही व्यवस्था ही 100 वर्ष जुनी असल्याचा अंदाज। दरम्यान या भुयारांबाबत खात्रीलायक माहिती अद्याप समोर आलेली नाही। काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही ब्रिटिशकालीन भुयार सापडलं होतं। त्यामुळे सध्या सगळ्या पुण्यात
चर्चा रंगली आहे ती या भुयारांचीच. विटांचं जे बांधकाम आहे यामध्ये वरती आपल्याला पाहायला मिळतंय वाळू आणि एकंदरीतच खाली दलदल झालेला चिखल जो आहे तो पूर्ण चिखल आहे. अंदाजे याच्या खाली किती खोल हे असू शकतं याचा अंदाज जो आहे तो अजूनही येत नाहीये. अंदाजे हे 15 मीटर असू शकतं असं बोललं जातंय. मात्र या ठिकाणी हे भुयार कशासाठी आहे आणि हे भुयार कुठं जात होतं, याचा वापर कशासाठी केला जात होता, याचा शोध जो आहे तो घेण्याचं काम पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. कॅमेरा पिसेसा सागरावाड. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण पाहूयात उद्धव ठाकरे का जाणार गुजरातला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.